Here you can see design of मातृ मंदिर. हे आहे मातृ मंदिर. पॉंडिचेरी मधल्या ऑरोविल सिटीतील हे मातृ मंदिर. जवळजवळ 5 एकर एरिया असलेल्या या मातृ मंदिरकडे जाताना तुम्हाला बरीचशी पोस्टर्स पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये या सिटीची स्थापना कशा प्रकारे झाली, कधी झाली याबद्दल तुम्हाला माहिती पाहायला मिळते. आपला भारत देश हा विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे आणि ते ॲक्च्युअलमध्ये इथे आहे, कारण इथे 60 पेक्षा जास्त देशांचे लोक एकत्र राहतात. सुरुवातीला तुम्हाला एक असा छोटासा हॉल भेटेल, जिथे या सिटीबद्दल, या मातृमंदिरबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती पाहायला मिळते. अरविंद घोष एक थोर स्वातंत्र्य सेनानी. खरं तर त्यांचं हे स्वप्न होतं, आपल्या देशात असा एक प्रदेश असावा जिथे जात, धर्म, पंथ, उच्च नीचता, राजकारण, पैसा कशालाही महत्त्व नसेल. महत्त्व असेल तर ते फक्त माणसांना. माणसातील आपुलकीपणा, कनवाळूपणा. या सिटीला एक्सपेरिमेंटल टाउनशिप असंही म्हणतात, कारण इथे 60 पेक्षा जास्त देशांचे लोक शांततेने, सहकार्याने राहतात. स्वातंत्र्य सेनानी अरविंद घोष यांचं हे स्वप्न एका महान व्यक्तीने पुढे नेलं, त्या म्हणजे मीरा अल्फाजा. जेव्हा या सिटीची स्थापना झाली तेव्हा 124 देशांचे लोक आपापल्या देशातील मातीचे सॅम्पल्स घेऊन आले होते. खरं तर हेच एक मोठं मानवतावादाचं, ह्युमन युनिटीचं मोठं एक्झाम्पल आहे. इथल्या मातृ मंदिराच्या आतमध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसांना शक्यतो नाही जाता येत, कारण जी लोक जातात त्यांनी खूप मोठी साधना केलेली असते, जसं की योगा, मेडिटेशन. इथे खूप सारे स्टार्टअप बिझनेस आहेत, जिथे लोक स्वतः बिझनेस उभा करतात, ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा लोकांच्या कोऑपरेशनसाठी होतो. इथली लाईफस्टाईल खूप वेगळी आहे, जिथे पर्यावरणाचा बॅलन्स न बिघडवता ते स्वतःची लाईफस्टाईल मॅनेज करतात. वटवृक्ष, ज्याला कुठल्याही संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऑरोविल सिटीच्या स्थापनेच्या वेळेला याच वटवृक्षाला या सिटीचं सेंटर बनवलं गेलं. हे आहे भलं मोठं वडाचं झाड, जे 100 पेक्षाही जास्त वर्षांपूर्वीचं आहे. इथे तुम्हाला सगळीकडे पर्यावरणपूरक वातावरण पाहायला मिळेल, जे आपल्या कॉन्क्रीटच्या जंगलांच्या पेक्षा पूर्ण वेगळं, जे पूर्ण इकोसस्टेनेबल आहे. मातृमंदिर पाहायला जाण्यासाठी बरंच अंतर हे चालत जावं लागतं. त्यासाठी इलेक्ट्रिक बसची व्यवस्था आहे. अधेमध्ये लोकांना बसण्यासाठी या लाकडापासून बनवलेल्या बांबूच्या छान अशा झोपड्या आहेत. इथे आजूबाजूला तुम्हाला जितक्या काही वास्तू पाहायला मिळतील, त्या कम्प्लिटली इकोसस्टेनेबल, पर्यावरणपूरक आहेत. खरं तर इथे एक्सप्लोअर करण्यासारखं खूप काही आहे. इथली माणसं, त्यांची घरं, त्यांची लाईफस्टाईल, हॉटेल्स, रेस्टॉरंट, इथली खाण्याची पद्धत, जे मला काही कारणास्तव या व्हिडिओमध्ये शूट करता आलं नाही, पण तुम्ही नक्की बघा. आताच्या या फास्ट आणि मॉडर्न जगापेक्षा वेगळे असलेल्या या सिटीला नक्की भेट द्या. आणि ते फक्त डोळ्यांनी बघण्यापेक्षा अनुभवा, कारण जे फक्त पुस्तकांमध्ये लिहायला, वाचायला, ऐकायला बरं वाटतं, ते इथे ॲक्च्युअलमध्ये एक्झिस्ट आहे. शाश्वत पर्यावरण, माणसांमधील निस्वार्थी कोऑपरेशन, आणि मला वाटतं येणाऱ्या काळाची हीच खरी गरज आहे.